नमस्कार, आपण पाहत आहात VGL कुकिंग चॅनल। आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मुगाचे परोठे। त्यासाठी हे साहित्य आपण घेतलेलं आहे, हे क्रमानुसार आपण बघूया। सगळ्यात प्रथम मोड आलेले जे मूग आहेत हे 1 वाटी आपण घेतलेले आहेत। हे मिक्सरवर थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचे आहे। हे मिक्सरवर जाडसर वाटून आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, मेथी, तसंच पुदिना बारीक चिरलेला, गाजर किसून घेतला आहे, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, आलं किसून घेतलेलं आहे आणि हा 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 वाट्या पीठ, गव्हाचं पीठ आपण घातलं आहे, तसंच चवीपुरतं मीठ, जिरा पावडर, धन्याची पावडर, लाल तिखट, हळद असं घालून हे सगळं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून एक याच्यामध्ये विशेष पदार्थ घालणार आहोत, ते म्हणजे आपल्या घरामध्ये असतं साधारण प्रत्येकाच्या आंब्याचं लोणचं। तेलासकट थोडंसं आंब्याचं लोणचं घालायचं, त्याला एक छान टेस्ट येते। आणि हे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। याचे गोळे करून घेऊया। 15 मिनटं हे पीठ बाजूला ठेवायचं रेस्ट करण्याकरता आणि नंतर हे गोळे करायचे आहे। आता हा परोठा आपण कसा लाटायचा बघूया। हा आधी पातळसा जेवढा लाटता येईल तेवढा लाटून घ्यायचा। थोडंसं तूप किंवा तेल किंवा बटर त्याच्यावर लावून थोडंसं पीठ टाकून मग त्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याला सुरीने मध्ये एक चीर द्यायची आहे आणि ते एकत्र करून त्याचा रोल करायचा आहे अशा पद्धतीने। असं केल्याने परोठ्याला छान पापुद्रे सुटतात आणि तो परत लाटायचा आहे, पण पीठ मात्र कमी लावायचं आहे आणि हा तव्यावर छानपैकी शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून तूप किंवा तेल त्याच्यावर थोडंसं सोडून त्याला चारी बाजूनी भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा मोड आलेल्या मुगाचा पराठा तयार झालेला आहे आणि खायला कुरकुरीत, अतिशय चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा असा हा मुगाचा परोठा आपला तयार झाला आहे। असाही करू शकता आणि साधाही करू शकता, काहीच प्रश्न नाही। आणि त्याच्यासोबत बटर किंवा लिंबाचं लोणचं, दही अशा पद्धतीने आपण खाऊ शकतो।